वाव, काय टम आहे यार. आल्या मी जिच्यावर लाईन मारतोय तिच्यावर नको लाईन मारू. बस काय यार, हीच का आपली दोस्ती. दोघं मिळून पटूया ना, दोघे मिळून खाऊया ना मलाई. चल. कन्हैयालाल तर इथे आलाच नाही. बहुतेक आपल्याला चुकीची माहिती मिळाली किंवा कदाचित आपल्याला इथे पाहून तो सावध झाला असेल. हा बोल सर. काय कन्हैयालाल तिथे आलाय? हे काम करा, त्याला पकडा आणि पोलिसात घेऊन जा. आम्ही येतो तिथे. काय चाललंय तुमचं? कोण आहात तुम्ही? रेड आशिक. हे बघ रेड रेड. हे बघ. हे बघा, जास्त फालतूगिरी करू नका. मी आरडाओरडा करून लोकांना बोलवून घेईन. बोलव बोलव ना. बोलो बोलो बोलो. ते पण बघतील आपली रेड आशिकी. बघ 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 बघ. हे रे. आणि तसंही म्हटलं या पार्क मध्ये आपल्याशिवाय आहेच कोण? तेच मी पण म्हणतोय. बोलो बोलो ना. मॅडम, सोड ना, मला बोलू दे. पुण्याला पुण्याला बाबा जुना आशिक जुना आशिक. बंद कर. सॉरी सर. मनाली बघ जरा. तुम्हाला लागलं नाही ना? सॉरी. हा बघून घ्या ना. सोडणार आहे तुला. हे काय करणार रे? चल चल. ठीक आहेस? तुझं नाव काय? तू ओळखतेस त्यांना? मॅडम, मी सीमा. इथे ना पार्क मध्ये वॉकला येते. हे शेजारच्या वस्तीत राहतात गुंड. रोज येतात या पार्क मध्ये. म्हणजे ते रोज त्रास देतात तुला? नाही नाही, रोज माझा मित्र असतो ना बरोबर. आज मी एकटी होते त्यामुळे त्यांनी हिम्मत केली. हा कोण? हा मधू. मधू असतो माझ्या बरोबर किंवा आवी असतो. आज पण आवी येणार होता पण नाही आला. पण मधूनी मला वाचवलं. थँक्स मधू. हा मित्र आहे तुझा? नाही मॅडम, मी आणि मधू ना एकाच घरात राहतो. म्हणजे माझं आणि त्याचं काही नातं नाहीये, पण तो माझा सखा सवंगडी सगळंच आहे. मॅडम, मधूला ना बोलता येत नाही. तो ना जरा हो, आलं लक्षात. मधू, तू हिचा मित्र आहेस ना? म्हणून हिला वाचवलंस ना? गुड. खूप हुशार आहेस तू. उद्यापासून रोज सीमा सोबत इथे यायचंस. हा, आणि त्या गुंडांनी पुन्हा जर त्रास दिला ना तर लगेच पोलीस कंप्लेंट कर. आणि काही वाटलंच तर मला कॉल कर. हे माझं कार्ड. थँक्यू मॅडम, तुम्ही कार्ड दिल्याबद्दल. चल मधू.
हा बोल सीट. हो आम्ही येतोय पोलीस स्टेशनला. बरं. मॅडम मधू. ए मधू. अरे चा, आज भावना भावनीचं लग्न आहे नाही का? मी विसरलेच होते. तू इतका बिझी आहेस, मग आता या वड्या कोण खाणार आहे? लाडवा झालायस एक नंबरचा. मी काय सांगते ना ते नीट ऐक हा. आज सकाळी जे झालं ना ते घरी कोणालाही सांगायचं नाही. बापू आणि मामी उगाच काळजी करत बसतात ना. आणि मधू आहे की नाही माझ्या बरोबर. मला कसली काळजी आहे. कसं झोडपून काढलं आपण त्यांना. जाते हवी. आता कुठे रे बॉल बॉल खेळायचे तुला. सीमा, सीमा अगं तू आंघोळ पांघोळ न करता खेळत काय बसलीस. आवरून जायचंय ना तुला. परीक्षा आहे ना तुझी आज. हो मामी, पण आज शेवटचा पेपर आहे माझा आणि सगळा अभ्यास झालाय माझा. म्हणून आंघोळ पांघोळ न करता तशीच पेपरला जाणार आहेस. अगं आवरते 2 मिनिटं. मधू. ए मधू, आज माझा शेवटचा पेपर आहे. मी घरी आले ना की आपण तुला पाहिजे तितका वेळ खेळूया. प्रॉमिस. लवकर आवर आता. वा 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 वा. आज भावल्याचं लग्न लावणार का. सीमा आता लग्नाची झाली रे. तिच्या कपाळावर सुद्धा अशाच मुंडावळ्या सचतील. भावला भावलीचं लग्न खेळायचं वय नाही राहिलं तिचं. सीमा मोठी झाली आहे ना आता. मोठी. तिचं आयुष्य लग्न ठरलंय ना. माहितीये ना तुला. सीमा आता लग्नाची झाली. भावला भावलीचं लग्न खेळायचं वय नाही राहिलं तिचं. तिच्या कपाळावर सुद्धा अशाच मुंडावळ्या सचतील.
मॅडम मधुला ना बोलता येत नाही तो ना जरा काय ग, काय झालं? कसला एवढा विचार करतेस? आई, तो मुलगा ना खरंच खूप वेगळा होता. म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याच्या मनातले भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. खरंय, वेगळीच असतात अगं ही मुलं. लपवाछपवी नाही जमत त्यांना. राग जसा टोकाचा असतो ना, तसं प्रेमही खूप पॉझिटिव्ह असतात. अगदी बरोबर बोलीस. तो त्या क्षणी सीमाच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालेला वाटला. अगं एकटा मुलगा तो, पण त्या दोघांनाही पुरून उरला. अगं या मुलांमध्ये खूप ताकद असते, भयंकर. पण सीमाचं आणि त्याचं नेमकं काय नातं आहे ना ते नाही कळलं. म्हणजे सीमा असं म्हणाले की हा माझा भाऊ नाहीये, माझा मित्र आहे, सखा आहे. पण मग नेमकं काय नातं असेल? कदाचित लहानपणापासून सीमा आणि तो एकत्रच वाढले असतील. अगं वय वाढलं तसं बुद्धी आणि विचारात फरक पडलाच. पण याची मानसिक वाढ खुंटली, त्यामुळे तो तेवढाच राहिला ग लहान. त्यामुळे त्याच्या मनात सीमाची प्रतिमा कदाचित तेवढीच राहिली असेल, त्याची लहानपणाची सख्खी मैत्रीण. पण आई, मला राहून राहून असं वाटतंय की कधीतरी त्याच्या भाबड्या मनाला त्याच्या शरीराने वयाची जाणीव करून दिली तर. सीमाताई, सीमाताई घरात आहे का तो बाहेर गेली आहे? हो, आत्ताच आंघोळीला गेली ती. एवढा वेळ खेळ चालला होता मधुचा आणि तिचा. छान. सीमाचा आजचा शेवटचा पेपर, मग तिला सुट्टीच आहे. हवं तेवढं खेळा म्हणावं. सीमाचं एकदा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि अविनाश रावांबरोबर तिचं लग्न लावून दिलं की मी जबाबदारीतनं मोकळा झालो. येऊ का? अरे या जावई बापू, या या या. काय काका, अजून लग्न झालं नाही आमचं. लग्न ठरलंय ना, विसरून कसं चालेल? लग्न ठरलंय हे महत्वाचं. बसा. मी पटकन चहा घेऊन येते ना. हो. काका, सीमा कुठे आहे? म्हणजे मी तिला सकाळपासून फोन करतोय, पण तिने फोन उचलला नाही. आहे, घरीच आहे. येईल एवढं. बसा तुम्ही, बसा. अरे असं वेड्यासारखं काय वागतोस तू? अरे अविनाश रावांसमोर तू असा वागणार आहेस का? जा जा. मधु, अवी, तू सकाळी पार्क मध्ये का नाही रे आलास? ऍक्च्युली ते माझ्या शेजारचे सावे काका आहेत ना, त्यांची तब्येत जरा बिघडली होती. पण तुला फोन केला होता मी, तू रिसीव्ह नाही केलास. अरे घाई गडबडीत लक्षातच नाही आलं माझ्या, आणि घरी आल्यानंतर फोन पाहिलाच नाहीये मी. अवी, काय झालंय?
माफ करा, पण मी जरा स्पष्टच बोलतो. सीमा, तुला मधूचं हे वागणं बरोबर वाटतंय? अगं, लग्न ठरलंय आपलं. तो जरी लहान असला तरी तू लहान नाहीयेस ना. अरे अभि, तो लहानच आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे तो. त्याचं मन ना खूप निर्मळ आहे, निरागस लहान मुलासारखं. आणि मी नेहमी आंघोळ केली ना की तो माझ्या केसांचा असाच वास घेतो. त्याला ना शिकेकाईचा वास खूप आवडतो. आय एम सॉरी, पण माझे विचार एवढे निरागस नाहीयेत. अभि, आणि कशावरून तो निरागसच वागतोय? हाऊ कॅन यू बी सो शुअर अबाउट इट? हे बघ, तो तर लहान नाही, मोठा झालाय. अभि, तू उगाच गैरसमज करून घेतोयस. मामी, जरा काही खायला आणता का? हो. अविनाश, मी तुमच्या भावना समजू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की जरा आमच्या मधूला पण समजून घ्या. एखाद्या लहान मुलासारखा निरागस भावडा आहे तो. शाळेत सुद्धा जाऊ शकत नाही, पण तेवढी समजच नाहीये त्याच्याकडे. त्याला धड बोलताही येत नाही, शिकणार काय? काका, मला तुमचं सगळं मान्य आहे, पण सीमाचं आणि त्याचं असलं हे नातं मला... तेच तर म्हणतोय, सीमा आणि मधू एकत्रच लहानाचे मोठे झालेत. मी आणि सीमा गावाकडे होतो तेव्हा दोघांचं एकमेकांशिवाय पान हलायचं नाही. खूप खेळायचं एकमेकांशी. सीमाची आई वारली आणि मग मी सीमाला घेऊन इथं आलो. कालांतरानं आमच्या मामींचं गावातलं राहतं घर गेलं. मग मी त्या दोघांना इथंच बोलावलं. मामींमुळे सीमाला मायेचा आधार मिळतो. आमच्या दोघांचाही त्यांना आधार वाटतो. मामींनी या घराला घर पण दिलं. सख्ख्या बहिणींनी सुद्धा एवढं केलं नसतं. अभि, मधू डोक्याने जरा अधू आहे, पण मनाने खूप गोड आहे रे. मी शिकले पण तो नाही शिकू शकला आणि तसाच राहिला त्याच्या भावला भावलीच्या आणि भातुकलीच्या खेळांच्या जगात. सीमा, सगळं असलं तरी मला हे पटत नाहीये. हे कुठे ना कुठेतरी थांबायला हवं ना. एक्सक्यूज मी, एक मिनिट. लग्न झाल्यानंतर हे सगळं थांबणारच आहे. आलोच मी. हा, बोला, ऐकतोय मी. हो, संध्याकाळी मीटिंग आहे. सगळ्या मुलांना गोळा करा. सगळेजण आले पाहिजेत. मधू हा अविनाश, ह्याच्याशीच माझं लग्न ठरलंय. मधू, लग्नानंतर तुझी ही बाहुली माझी होणार आहे. चालेल ना तुला? मधू, खूप सुखात ठेवीन मी तिला. खरं मधू. अविनाशराव, मी समजावून सांगते त्याला.
तुम्ही चहा घ्या ना, थंड व्हायचा तो. हो नाही नको, ऑलरेडी खूप उशीर झाला मला. निघायला हो. चल तुला ड्रॉप करतो मी. हो. आणि एक्झाम झालं तर प्लीज थांब, मी न्यायला येईन तुला. चालेल मामी, येते मी. मधुबाचं नेट ऐक. तू असं सीमाशी नको वागूस रे. त्या अविनाश राव आहेत ना, त्यांना अजिबात आवडत नाही. आणि बरोबर आहे रे त्यांचं सगळं. ऐक मधू, सीमा, हा सीमा फक्त तुझी मैत्रीण नाहीये. नाही, त्या अविनाश राव आहेत ना, त्यांची होणारी बायको आहे ती. मधू, तुला पटलं नाही तरी ते सत्य आहे. ऐक जरा, ऐक ना राजा. मधू, बापूंनी त्यांच्या घरात आपल्याला ठेवलंय ना, ते माणुसकी म्हणून ठेवलंय रे राजा. बापूंनी त्यांच्या घरात आपल्याला ठेवलंय ना, ते माणुसकी म्हणून ठेवलंय रे राजा. बापूंचे खूप उपकार आहेत आपल्यावर. बापू छान वागतात की नाही आपल्याशी? छान वागतात ना. मग आपण जर असं वेड्यासारखे वागलो तर चालेल त्यांना? चालेल? ऐक ना राजा माझं. बाप फक्त तुझी मैत्रीण नाहीये. नाही, त्या अविनाश राव आहेत ना, त्यांची होणारी बायको आहे ती. हेच घर आहे तिचं. नक्की रात्री गेलेस ना? आज तर तिला सोडायचं नाही. चांगला हिशोब चुकता करून घेऊया. हिशोब तर चुकता करूयाच. पण तुझ्या घरात बघ बरीच माणसं आहेत. अर्जंट जावं लागतंय. पतपेढीची मीटिंग आहे. रात्री यायला उशीर होईल. जेवायची वाट पाहत थांबू नका. बहुतेक जेवूनच येईन मी. आणि हो, सीमाला कळवायला काही जमलेलं नाहीये. ती घरी आली की मग सीमाला सांगा. हा, सीमा अविनाश रावांबरोबर बाहेर गेली फिरायला. 7 पर्यंत येते म्हणाली. आणि मी घरी नाहीये. घराकडे जरा लक्ष ठेवा. सकाळी मधूचं वागणं पाहिलं ना? माहिती मला सुद्धा कसं तरी झालं होतं तेव्हा. म्हणजे मधूची काही त्यात चूक नाही. अजाण आहे तो. पण जावई बापूंना वाटणं तेही साहजिकच आहे ना. बापू, तुम्ही नका काळजी करू. मी समजावून सांगेन मधूला. येतो.
हाच चान्स आहे आपल्याकडे. तिचा बाप बाहेर गेला आणि मला नाही वाटत तो लवकर येणार. आजच्याच रात्री आपलं काम फत्ते करून घेऊया. काय त्या बॉडीगार्डला पण धडा शिकूया. सावतो काय. मधू, अरे सॉरी म्हणतीये ना मी. अरे सॉरी ना. माहितीये मला यायला खूप उशीर झालाय. संध्याकाळी आपण खेळणार होतो. पण सॉरी म्हणतीये ना मी. अरे मी आणि आवी ना बाहेर गेलो होतो. आता 2 दिवस तो भेटणार नाहीये ना मला. तो आज रात्रीच गावी चालला. हे ब मी काय आणलंय माझ्या मधूसाठी. जेली खूप आवडतात ना तुला, म्हणून घेऊन आलीये. नाही घेणार आहेस का तू? ठीक आहे. कट्टी. बर, मी मधूला आणखीन एक गंमत सांगणार आहे. सांगू गंमत? आता ना सीमाला सुट्टी लागलीये, त्यामुळे आता आपण रोज धमाल करू शकतो, रोज खेळू शकतो. तुला पाहिजे तितका वेळ. ते टाळी. काय मधूची काय मस्ती चालली? अगं काही नाही ग, आम्ही अशीच धमाल करतो. तू त्याला पुन्हा खाऊ आणलास ना, त्याचे नसते लाड नको करत जाऊस का? मामी मला एक सांग, मधू सोडून दुसरं कोण आहे ग मला लाड करायला? बरं ठीक आहे, तुझ्यासाठी दुधी हलवा करून ठेवलाय, जेवताना नक्की खा. तो नक्की खा म्हणजे काय? तू नाही का जेवणार आहेस? अगं माझाच उपास नाही का? सीमा, मला ना खरं तर कीर्तनाला जायचं होतं, पण आज बापूंना सुद्धा यायला उशीर होणार आहे. मी ते सरला काकूंना सांगून टाकलं मी येतच नाही आज कीर्तनाला. अगं बापू घरात नाही येत म्हणजे तू नाही जायचं असं काही होत नाही. असं काही नाही. काय तुला रात्रीला एकटीची सोडून कशी जाऊ कीर्तनाला? अगं मी एकटी कुठे आहे? मधू आहे ना माझ्या बरोबर. मधू, राहशील व्यवस्थित तू? अगं हो. नक्की? तू नक्की जा. ए मधू, मामी गेली बाहेर तर चालेल ना तुला? जाऊ? सीमा, बाहेर नाही जायचं नक्की? मला दे. काय काय सांगतेस काय तू सीमा? घरी एकटी आहेस तू आणि मामी कुठे गेल्या? अगं कशाला त्यांना जाऊ दिलंस? मी त्यांना घरी थांबायला सांगितलं होतं. मामींना त्यांची जबाबदारी कळायला नको का? हे बघ, मी आता घरी आलो. हा, तू जरा काळजी घे. हा, अगं पण म्हणजे तू आणि मधू दोघेच जण घरी आहात ना? बर, नीट राहा, मी आलोच. अरे बापू, कसला विचार करतोयस एवढा? पतपेढीची मीटिंग तर छान झाली, मग एवढा अस्वस्थ काय? नाही, काही नाही, काही नाही. मग जेवायला येतोस ना? जेवायला नको, मी जेवायला नाही थांबत आता. तसंही संध्याकाळचा मी कमीच जेवतो. मला वाटतं मला घरी गेलं पाहिजे. हा, मी घरी जातो. तुमचं चालू द्या, येतो मी. हा, हॅलो. हा वी बोल. हाय, काय करतेस? अरे काही नाही, मी मधूशी खेळतीये. मामी आणि बापू बाहेर गेले. अच्छा, बरं ऐक, मी आता गावाला जायला निघतोय. काम झालं की लगेच परत येईन. हो, तू लगेच परत ये.
मग तू आल्यावर आपण मजा करूया. हा हो यार, आता बघ ना, तुझी सुट्टी लागली आणि नेमकं तेव्हाच मला गावी जावं लागतंय. असू दे रे, 2 दिवसात येणार आहेस ना परत. अगं हो, पण त्या 2 दिवसांचं काय? तुझी एवढी आठवण येईल त्याचं काय? गावी तर जायला लागेलच, पण परत आल्यावर मी तुला एवढं मिस करणार आहे, त्याची भरपाई कशी करशील? अगं ऐक, मला तर निघायला बघ. मला पटकन एक गुड बाय किसी दे. तरीच काय, मधू बसला इथे शेजारी. अगं त्याला काय कळतंय? आणि एवढं काय लाजतेस तू? फोनवरच मागतोय, समोर आलो तर काय करशील? गप्प बस, मी असं काही करणार नाही. तू आता देतेस की मी फोन ठेवू? आता खुश आहेस? हो, खूप खुश आहे. ठेवू मी फोन? मिस यू. लव यू डिअर. बाय. बाय. लव यू टू. घे ते उघडून. आणि मग त्या गरीब मुलाचं राजकन्येशी लग्न झालं आणि ते कायम सुखात राहिले. आवडली गोष्ट? झोप मग आता. अजून कुठली बरं ऐकायची आणखीन एक गोष्ट? बागुलबुवाची. एका गावात ना एक बागुलबुवा राहायचा. तुझा खूप मोठा होता. हो. आणि छोटी छोटी मुलं होती ना, त्यांनी जर काही ऐकलं नाही आई बाबांचं तर तो यायचा आणि त्यांना घाबरवायचा. मग छोटी मुलं सगळं ऐकायची आई बाबांचं. आणि मग आमचा मधू जसा झोपलाय ना तशी झोपून जायची शांतपणे. बागुलबुवा येतो, मधू घाबरतो आणि झोपून जातो. हो. काय झालंय? काय करत होतास तू? काय केलं तू तिला? सीमा, ए सीमा, सीमा ती उठत का नाही, बोलत का नाही? काय करत होता? काय केलं तू तिला? उत्तर दे. मला समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. सीमा, 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 बस इथं बस, बस बस. ती बोलत का नाहीये? बोलत का नाही? सीमा, सीमा बोलत का नाहीये? सीमा. अहो काय झालंय काय? अरे सगळं करून सवरून झाल्यानंतर मला विचारताय काय झालंय काय? तुमच्या जबाबदारीवर घर टाकून मी बाहेर गेलो होतो. ती जबाबदारी टाळून कुठे गेला होता तुम्ही? अहो मी सीमाला सांगून गेले होते. सीमाशी बोलवतात? त्या बिचारीला तेवढी अक्कल आहे का? तुम्ही मोठ्यात ना, तुम्हाला परिस्थितीचं भान हवं का नको? नाही पण मधू तिच्या सोबतीला आहे म्हटल्यावर. सोबत केली ना मधुनी, माझ्या मुलीची सोबत केली. सोबतीने काय करून ठेवलं त्याने पाहिलं ना? अहो वाट लावली माझ्या मुलीची. अरे वाईट वाईट वाटतं ना? हा जरा थांबा, काय केलं स्तुती जाते आधी सांग. आणि आता गोष्टीची पुस्तकं काय नाचवतोस माझ्या समोर? गोष्ट सांगा काय म्हणतोस रे? प्लीज त्याला मारू नका.
त्याला मारू नका. आपण आधी सीमाला शुद्धीवर आणूया ना. आपल्याला कळू दे आधी काय झालंय ते. बापू आधी मारू नका ना त्याला. सीमा सीमा उठ, शुद्धीवर ये. सीमा शुद्धीवर ये ना आणि सांग ना काय झालंय ते. सीमा उठ. अरे वेळ लागला का तुम्हाला? शुद्धीवर नाहीये ती, कसं बोलणार आहे ती? मी याला आता असं सोडणार नाही. मी याला पोलिसांच्या ताब्यात देतो. मी हात लावायचा नाही तिला, तिला हात लावायचा नाही. चल तू आत चल, आत चल, आत चल, आत आ तू, आत आ. ही कडी सुद्धा दरवाजाची मोडलेली आहे, काय उपयोग नाही. मधू मला सांग काय झालं. काय काय झालं सांग ना. बस 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 बस. सीमा बोल ना. याला मी सोडणार नाही. याला मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बापू मी हात सोडते तुमच्या पुढे. वाटलंच पदर पसरते हो, पण मधूने असं काही केलेलं नाही. माझं ऐका. त्याला आधी धड बोलता सुद्धा येत नाहीये. तू काही सांगू शकत नाहीये काय झालंय ते. आणि पोलीस त्याचं काही ऐकून घेणार नाही. त्याला मरेच तोवर मारतील हो. बापू आधी आपल्याला कळू दे नाही काय झालंय ते. डॉक्टर कामत. सीमा सीमा उठ. सीमा सीमा सांग ना काय झालंय ते. बापू व मधुला पोलिसांकडे देत आहेत. सीमा तू सांगितलंस तर कळेल ना मला. सीमा उठ आणि सांग ना सीमा. मी शशिकांत दातार बोलतोय. लवकर वाट बघतोय. सीमा सीमा उठ ना, सांग ना काय झालंय ते. अरे सीमा बेशुद्ध आहे ती. तिला सारखं काय वारंवार विचारताय, काय उत्तर देणार आहे ती? आणि आता माझा स्वतःवरचा ताबा जाईल असं काही बोलू नका, करू नका प्लीज. आता मला जे करायचं ते मी केल्याशिवाय राहणार नाहीये. कोणी मला अडवू शकत नाही, कोणी नाही. आता पहिल्यांदा मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आहे आणि ती शुद्धीवर आल्यानंतर त्याच पावली मी घरी परत येणार आहे आणि मधूचा बंदोबस्त करणार आहे. मधूला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. मला एवढंच कळतंय माझा मुलगा निर्दोष आहे. त्याने काही केलेलं नाहीये. सीमा तुमची मुलगी असती तर तुम्ही असं बोलू शकला असतात. मधू माझा मुलगा असता तर तुम्हाला हे असं बोलता आलं असतं. उत्तर द्या. द्या ना उत्तर. आहे उत्तर तुमच्याकडे. मी याच्यात जर तुम्ही दोरी सोडलीत, तुम्ही दोघं जण कुठे पसार झालात तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. आकाश पाताळ एक करीन पण तुम्हाला शोधल्याशिवाय राहणार नाही. सीमा हे सीमा हे सीमा जायचं आपलं. मी इंजेक्शन दिलेलं आहे पण अजूनही सीमाला शुद्ध आलेली नाहीये. पण तिला मानसिक कुठला तरी जबरदस्त धक्का बसलाय. शिवाय आत्ताच काही आपण तर्क करू शकत नाही. तिच्यावर कोणत्या प्रकारचा हल्ला झालाय हे तपासणीनंतरच आपल्याला कळू शकेल. तिच्या जीवाला धोका नाही ना? नाही, पण ती शुद्धीवर मात्र यावी लागेल. आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. सीमाची काळजी घ्यायला आम्ही सगळे इथे आहोत. अहो खरंच घरी जा. काही वाटलं ना तर मी तुम्हाला फोन करते.
बसलं हे. असा मधू असा कसा वागेल? 100 वेळा स्वतःच्या मनाला विचारलं तरी माझं मन हे मानायला तयारच होत नाहीये. तो तो कसाही असू दे, पण माझा मधू तुझ्या बाबतीत असं नाही वागायचा ग. किती जपायचा तो तुला, तो तुला कसा त्रास देऊ शकेल? बाळा, तू लवकर शुद्धीवर ये ना. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. हॅलो. हॅलो, मी सीमाची मामी बोलते. तुम्ही लवकर या ना इथे. सीमा, तुमचं कार्ड आहे ना, ते मला तिच्याजवळ सापडलं म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. आम्ही खूप अडचणीत आहोत. मी कसं सांगू तुम्हाला? एक मिनिट शांत व्हा तुम्ही, रडू नका. मला सांगा, कोण सीमा आणि तुम्ही कोण आहात? सीमा आहे ना, ती माझी भाची आहे आणि तुमचं कार्ड मला तिच्याजवळ सापडलं, पण ती आता हॉस्पिटलमध्ये आणि बेशुद्ध पडली होती. आणि माझा मधू, मला तुम्हाला काही सांगता येत नाही, पण प्लीज माझ्यावर उपकार करा आणि लवकर या नाही. हो हो, तुम्ही शांत व्हा. मी येते आता, मी लगेच तिथे येते. कुठे राहता तुम्ही? हो, सांगते, पत्ता सांगते मी. तातारवाडी, जुन्या पोस्ट ऑफिस समोर, मालाड पूर्व. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी आता लगेच येते तिथे. लवकर या.